पृथ्वी सूर्यभोवती कशी फिरते असं मी अनेकांना विचारलं. त्यांनी मला सांगितलं वर्तुळाकार. थोड्याफार प्रमाणात बरोबर आहे. लहानपणी आपण जेव्हा पहिल्यांदा शाळेत जातो तेव्हा शिक्षक आपल्याला सांगतात की पृथ्वी आणि सर्व ग्रह सूर्यभोवती वर्तुळाकार फिरत असतात. त्याचं कारण असं आहे की ही गोष्ट आपल्याला जेव्हा पहिल्यांदा शिकवली जाते तोपर्यंत आपल्याला वर्तुळ किंवा चौकोन, चौरस, आयत हे सोडून इतर आकार शिकवलेलेच नसतात. जेव्हा तुम्ही थोडे थोडे मोठे होता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की पृथ्वी खरं तर सूर्याभोवती लंबवर्तुळाकार फिरते. पण हा जो लंबवर्तुळ आहे जो पृथ्वी सूर्याभोवती फिरताना बनवते हा फक्त 3% लंबवर्तुळ आहे. म्हणजे जर आपण एक वर्तुळ घेतला आणि त्याला थोडंसं डिफॉर्म केलं, फक्त 3% डिफॉर्म केलं तर हा लंबवर्तुळ तयार होईल. उघड्या डोळ्याला पटकन लक्षातही येत नाही की हा लंबवर्तुळ आहे की वर्तुळ आहे. त्यामुळे पृथ्वी सूर्याभोवती जवळपास वर्तुळाकार आकारातच फिरते. पण आता जर मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरतच नाही तर हे थोडंसं खरं आहे. जेव्हा आकाशात एक वस्तू दुसऱ्या वस्तूभोवती फिरत असते तेव्हा त्या दोन्ही वस्तू खरं तर एकाच बिंदूभोवती फिरत असतात, ज्या बिंदूला त्या दोन्ही वस्तूंचा बॅरी सेंटर असं म्हटलं जातं. ही आकृती बघा. याच्यात तुमच्या लक्षात येईल की पृथ्वी आणि सूर्याचा जो बॅरी सेंटर आहे तो सूर्याच्या आतमध्येच आहे. सो सूर्य थोडासाच त्या बिंदूभोवती फिरताना आपल्याला दिसतो आणि म्हणून याला सूर्याचं वॉबलिंग असं म्हणतात. ह्याच वॉबलिंगचा आधार घेऊन जे खगोलशास्त्रज्ञ आहेत ते इतर असे सूर्य शोधत असतात ज्यांच्या भोवती कदाचित प्लॅनेट्स किंवा ग्रह गिरट्या घालत असतील. सो आपल्याला जेव्हा असे काही ग्रह शोधायचे ज्यांच्यावर कदाचित जीवसृष्टी असू शकेल तर त्यासाठी या ताऱ्यांचं वॉबलिंग शोधलं जातं. आणि ज्या ताऱ्यांमध्ये वॉबलिंग नसेल त्या ताऱ्यांच्या भोवती ग्रह नसतील आणि तिथं ग्रहच नसतील तर तिथं कदाचित आपल्या पृथ्वीसारखा ग्रह असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बघितलं, छोटीशी माहिती आहे पण आपल्या संपूर्ण मानवजातीला वाचवणारा दुसरा ग्रह शोधण्यासाठी कामात येऊ शकते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला कुठले प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये सांगा. त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं घेऊन आम्ही नवीन व्हिडिओज बनवत राहू. थँक्यू.